आणि एक मोठी बातमी आहे अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातली। हिंदीच्या मुद्द्यावरती मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असल्याचं एक मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये केलंय। चर्चेच्या माध्यमातून चांगला मार्ग, चांगला तोडगा सुद्धा निघू शकतो असंही अजित पवार म्हणाले। सरकार आता ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच हिंदी सक्तीच्या संदर्भातला निर्णय मागे घेणार का अशी चर्चा या वक्तव्यामुळे अर्थातच सुरू झाली आहे। आज आमची कॅबिनेट असते, आज प्रेस असते, आज चहापानाचा कार्यक्रम असतो। दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचायचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू। मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं, 5वी पासून हिंदी सुरू करावं। कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं। अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे।